नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज आम्ही इस्पिकचे एक्के घेऊन आलोय आणि इस्पिकचे एक्के यावेळेला आहेत त्रिमूर्ती. 3 माणसं शिरीषच्या आयुष्यातली आणि ते 3ही दिग्दर्शक आहेत. खूप मोठे दिग्दर्शक असं म्हणायला हवं खरं तर. विनय आपटे, प्रकाश बुद्धिसागर आणि सतीश पुळेकर अशी 3 दिग्गज माणसं तुझ्या आयुष्यात येऊन गेली आणि त्यांना तू त्रिमूर्ती असं नाव दिलंयस. तर कोणापासून सुरुवात करूया किंवा तुझ्या आयुष्यात सगळ्यात आधी कोण आलं? अर्थात विनय आपटे. आता जसं मी मागे पण म्हटलं की मी विनय किंवा सतीश किंवा प्रकाश असं म्हणेन. याचं कारण त्यांनी पण ना आम्हाला कधीच सर किंवा दादा वगैरे काका बिका असं म्हणायला त्यांनी आम्हाला अलाव केलं नाही. ते ऑलवेज आमच्याशी फ्रेंड म्हणून किंवा मोठा भाऊ असेच ते आमच्याशी वागले. त्यामुळे पहिलीही माझी ओळख या सगळ्यांपैकी झाली ती विनय आपटेशी. तर रुईया कॉलेजमध्ये नवीन ऍडमिशन झाली होती आणि तिथे बोर्ड लागला होता की नाटकात ज्यांना काम करायचं असेल त्यांनी या वर्गामध्ये यावं. आज संध्याकाळी तिथे तुमची निवड होईल, ऑडिशन होईल वगैरे असं. तुडुंब भरला होता हॉल. तुडुंब म्हणजे तुडुंब. आणि विनय आपटे येणार त्यावेळेला म्हणजे विनयचं एकदम असं नाव होतं. तर मला काय फार अशी ओळख नव्हती कोणाची. तर मी पण गेलो तिकडे. ऑडिशन झाली. फार काय असं ऑडिशन म्हणजे नाही की उभं राहून तुम्ही कॉन्फिडेंटली तुमचं नाव सांगा आणि तुमचं वय सांगा. वय म्हणजे असं जनरल एक ऑडिशन अशी झाली आमची. आणि काय नाही सिलेक्ट झालो कारण 35-40 अशी त्यावेळेला मुलं त्याच्यात काम करायची. बरं रोल काय आहे वगैरे अशी विचारायची काय संबंधच नव्हता कारण विनय आपटेकडे काम करायला मिळतंय म्हटल्यानंतर. तर अशी झालेली विनयची माझी पहिली ओळख. आणि तिथून मग त्या वर्षी रुईयानी कुलवृत्तांत वृंदावन दंडवते ह्यांच्या एका याच्यावरती कुलवृत्तांत नावाची एकांकिका विनयनी डायरेक्ट केली. चोपला तिने सगळीकडे. म्हणजे INT उन्मेष सगळीकडे एकांकिका पहिली. ते सगळं ते असं रात्री येऊन मग कट्ट्यावरती धमाल करणं, जल्लोष विल्लोष हे सगळं असं म्हणजे ते अंगात असं एकदम भिनलं. तर अशी विनय आपटे आणि रुईया मधल्या कुलवृत्तांत आणि एकांकिका स्पर्धेची माझी सुरुवात झाली. आता नेक्स्ट इयरला नॅचरली आम्ही जरा सिनियर विनियर असे सगळे होतो त्यामुळे ऑडिशन नव्हती अशाला भाग नाही. पण इट वॉज टेकन फॉर ग्रांटेड की आम्ही असणार त्याच्यामध्ये. आधीच्या एकांकिकेमध्ये 1 किंवा 2 वाक्य पण ती जी इन्व्हॉल्वमेंट होती ना आणि ना त्या विनयची जी स्टाईल होती ना ते विनयला हे सगळं आवडायचं ना स्टाईल विल सगळं. तर ना आमच्या अंगावरती असं ना काटा यायचा. म्हणजे 3री वेळ आता झाली आहे आणि मग राम नारायण रुईया कॉलेज सादर करत आहे आणि कुलवृत्तांत लेखक वृंदावन देशपांडे वाटेकर जे काय दंडवते, दिग्दर्शक विनय आपटे, कलाकार रुईयाचे 40 असं म्हटलं की ना अंगावर असं एकदम काटा आणि असं म्हणजे स्फूर्तीच यायची. म्हणजे रुईयाचा जो अनेक मुलं स्टेजवर असण्याचा इतिहास आहे तो पण विनयने सेट केला. तो सुरुवात इथून झाली 100%. त्याच्यात काय वाद नाही. मग सेकंड इयरला आम्ही सिनियर झालो आणि मग ती आम्ही एकांकिका बसवली अपुरी. अपुरी लिहिली होती मंगेश कुलकर्णीने. तर मंगेशची तेव्हा आमची तिथे ओळख झाली कारण मंगेश रिहर्सलला यायचा वगैरे असं सगळं. आणि त्याच्यामध्ये विनयनी ना एक वेगळी आयडिया केली होती. ती मला वाटत नाही की आत्तापर्यंतच्या इंटर कॉलेजिएटमध्ये कोणी, त्याच्यात पण 35 मुलं मुली असं सगळे होते ते ओके. म्हणजे त्याच्यात काय नाही. त्या एकांकिकेमध्ये ना गाणी होती जी रुईयातलाच विनय देशपांडे म्हणून आमचा मित्र होता. त्या विनय देशपांडेने ती सगळी गाणी कंपोज केली होती आणि ती छान अशी तरल. आणि तो गिटार घेऊन ती गाणी त्यावेळेला ती वाजवायचा एकांकिकेमध्ये. तर विनयने हे त्याच्यात एक बऱ्यापैकी इंट्रोड्यूस केलं म्हणायला बदल असा केला. तेव्हा पण असंच केलं. आणि रुईयाचे 35 असं विनयची आणि आमची तिथे ओळख झाली. आणि मग कोण प्रकाश बुद्धिसागर आले का तुझ्या आयुष्यात? आणि मग रुईयामध्ये असं होतं की त्याच वर्षी रुईयामध्ये हिंदी नाट्य स्पर्धेमध्ये रुईयाने भाग घेतला होता. म्हणजे इप्टा ही खूप मोठी एक संस्था आहे ज्याच्यामध्ये शबाना आझमी वगैरे, जावेद वगैरे असे सगळे मोठे ऍक्टर्स त्याच्यामध्ये काम पण करायचे. आणि संस्था वॉज म्हणजे फेमस. तर त्यांची एकांकिका स्पर्धा होती आणि ती दरवर्षी व्हायची.
आणि ती हिंदीमध्ये होती. तर प्रकाश बुद्धिसागरनी बूट पॉलिश नावाचं एक नाटक चूज केलं. तर त्या नाटकामध्ये आम्ही तरी कसं एक काही एकांकिकांमधनं कामं केलीत वगैरे असं होतं, पण प्रकाशने त्या एकांकिकेमध्ये 5 ते 6 जण असे घेतले होते की ज्यांचा नाटकाशी काहीही संबंध नव्हता. ऍब्सोल्यूट. म्हणजे त्यांनी कधी आयुष्यात नाटक केलं नव्हतं, काही नव्हतं. आणि प्रकाश आपला शांत असं मिशीवरती हात देणार आणि तू काम कर, तू असं कर, तू ते काम कर, तू तसं कर. आणि विनयचं आम्हाला सवय नाही ना असं एवढं शांतपणे कोणतरी बोलत. विनय म्हणजे तू गाऱ्या, तू इकडून तिकडे चल, गाऱ्या तुझं, असं ते सगळं विनय. आणि प्रकाश फुल ऍटिट्यूड मध्ये असायचं ना विनयची. तर प्रकाश आपला साधा असं मला पहिल्यांदा वाटतं हा असं काय, म्हणजे सवय नसते बसवणार आहे का नाही असं वगैरे. आणि अनफॉर्च्युनेटली असं झालं होतं की एकांकिकेची जी प्रिलिमिनरी राऊंड होती ना, त्याला आणि एकांकिका बसवायला वेळ एकदमच थोडा होता. त्यामुळे आमचं टेन्शन डबल. आणि सगळी एकांकिका रस्त्यावरती जे बूट पॉलिश करणारे असतात त्याच्यावरती. मग म्हणजे बसवायला दिवस कमी आहेत आणि त्यांनी ऍक्टर पण असे चूज केले की ज्यांनी कधीच ऍक्टिंग नाही केलं. हे किती अवघड आहे, म्हणजे कमाल, म्हणजे काय अर्थच नाही त्याला. आणि पहिली जी आमची रन थ्रू झाली अख्खी, ती प्रिलिमिनरी राऊंडच्या पहिल्या स्टेजवरती आमची रन थ्रू झाली. म्हणजे पोटात गोळ आहे. म्हणजे कॉम्पिटिशनच्या राऊंडला तुम्ही पहिल्यांदा स्ट्रेच केलीत एक एकांकिका. आणि तोपर्यंत ना आम्हाला अशी सवय नव्हती. म्हणजे नंतर एक एक महान लोकांची आम्हाला गोष्टी कळल्या होत्या. म्हणजे प्रदीप राणे म्हणून अफलातून हे होता, डिरेक्टर होता तो, पण अनफॉर्च्युनेट त्याबरोबर काम. तो तर असं म्हणतात की ना लास्ट सीन असं लिहून द्यायचा, चला चला आता हे असं करावं वगैरे. तर ही सवयच नाही मला आणि कोणालाच नव्हती. आणि ती एकांकिका फायनलला आली. त्याच्यात मला माझ्या आयुष्यातलं पहिलं सर्टिफिकेट मिळालं बेस्ट ऍक्टरचं वगैरे. तर अशी झालेली प्रकाशची म्हणजे धक्का एकदम. प्रकाश ऑफकोर्स प्रकाश बद्दल मला माहिती होतं, कारण तो एकांकिका अफलातून म्हणजे बुद्धीचा सागर, ज्याला आपण बुद्धिसागर म्हणतो ना, तसा प्रकाश म्हणजे खरंच बुद्धीचा सागर, म्हणजे आउटस्टँडिंग. म्हणजे त्यांनी सुनीला पारनामे वगैरे सगळ्या एकांकिका आम्ही बघितल्या होत्या. मी हॅट्स ऑफ त्याला. तर ते म्हणजे एकदम असं व्यवस्थित एकदम. तर ती फायनलला आली एकांकिका. आणि तिथून मग प्रकाश बरोबरच माझं असोसिएशन सुरू झालं. आणि मग आता आपली तिसरी व्यक्ती जी आहे सतीश पोळेकर, हे तुझ्या आयुष्यात कसे आले? ऍक्च्युली झालं असं की विनयच्या ना मी खूप क्लोज गेलो, खूप म्हणजे खूप. आणि त्याकडनं खूप शिकायला मिळालं आयुष्यामध्ये. तर त्यावेळेला आम्ही असं करायचो की विनयने बरीच स्टेट कॉम्पिटिशनला नाटकं बसवली. त्याच्यात बॅकस्टेज म्हण, ऍक्टिंग म्हण, काही करायला आम्ही तिथे असायचो कायम. आणि त्याच्यानंतर ना विनयने जी कमर्शियल नाटकं बसवली, म्हणजे मित्राची गोष्ट, घनदाट, त्याच्यामध्ये सुधीर जोशी, रोहिणी हतंगडी, सतीश पुळेकर, मंगेश कुलकर्णी असे सगळे त्याच्यामध्ये होते, म्हणजे वेगवेगळ्या नाटकांमध्ये. आणि त्याच्या सगळ्या रिहर्सल चालायच्या टिळक मंदिरात पार्ल्याला. तर हे करत असताना ना ह्यांची सगळ्यांची ओळख झाली, ह्या सगळ्या दिग्गजांची. आणि तिथे सतीशची माझी ओळख झाली होती, पुळेकरची. आणि झालं होतं असं, तोपर्यंत मी कॉलेज सोडून बँक नोकरी लागलो होतो आणि INT ला मी रेग्युलरली जायचो किंवा उन्मेषला. आणि सतीशनी ना धुमाकूळ सुरू केला होता. म्हणजे सतीशचं कॉलेज सिद्धार्थ. आणि धुमाकूळ म्हणजे ना, म्हणजे त्याचा जो टायमिंगचा सेन्स होता. आणि त्यांनी मस्त आयडिया होती. तो काय करायचा, दमा मिरासदार किंवा शंकर पाटील यांच्या ज्या छोट्या छोट्या कथा आहेत ना, त्याच्यावरती तो त्या एकांकिका बसवायच्या. तर आता असं गृहीत धरून चालूया की माझ्या आयुष्यामध्ये मी समजा एक 500 एकांकिका बघितल्या, समजा असं गृहीत धरून चाल. पण मी केलेल्या एकांकिका म्हण किंवा इतर एकांकिकामध्ये कधीही जे मी बघितलं नाही ते दूरदर्शनची एकांकिका स्पर्धा झाली होती. त्याच्यामध्ये सिद्धार्थ कॉलेजचं पहिली चोरी नावाची एकांकिका सतीशनी बसवली होती. ती एकांकिका संपल्यानंतर ना, त्यावेळेला आम्हाला कर्टन कॉल, विंटर कॉल, कोणाला आयुष्यात काय माहित नसेल, 5 मिनिटं ना नुसत्या टाळ्या वाजवल्या. म्हणजे ना परीक्षकांनी जर चुकीचा रिझल्ट लावला असता तर लोकांनी चोपले असते त्याला, त्यांना काय अल्टरनेटिव्हच नव्हता. तर मी म्हटलं आय शपथ यार, सतीशच्या सगळ्या एकांकिका, धिंड, निरोप, या सगळ्या मी 2-2, 3 सगळ्या जिकडे एकांकिका तिकडे जाऊन मी ती बघायची.
मला असं कळलं की सतीश स्टेट कॉम्पिटिशनला पहिली चोरी बसवतोय. तर मी गेलो सतीशकडे. सुकडवाला बिल्डिंग म्हणून एक बिल्डिंग होती सिद्धार्थ कॉलेजच्या इकडे व्हीटीच्या जवळ. सतीशला म्हटलं, सतीश मला माहित नाही, मला तुझ्याकडे काम करायचं. ये त्याला काय, तू उद्यापासून जॉईन हो रिहर्सलला. आणि असा मी तिथे जॉईन झालो. मग सतीशनी ती आम्ही स्टेट कॉम्पिटिशनला ती रवींद्र नाट्य सेंटर होतं तेव्हा ती केली. सगळी बक्षीस. आणि मी असं ऐकलं होतं की सतीश पुळेकरांचा एक असा विनोदवीरांचा किंवा कलाकारांचा एक असा ग्रुप होता, तर ते पण सगळे अफलातून कलाकार आहेत जे आपण गेली अनेक वर्ष त्यांची कामं बघत आलोय. तर तेही सांग आम्हाला. म्हणजे आता कोणाला नावं ऐकली तर लोक पण म्हणजे आश्चर्य वाटेल त्यांना. त्याचे पहिले 4 महामेरू कोण, तर अर्थात म्हणजे क्लास अपार्ट. म्हणजे तो इतका मोठा अभिनेता होता ना प्रदीप पटवर्धन. म्हणजे मी खरं सांगतो, मी त्याच्या इतका मोठा ऍक्टर बघितला नाही. टेरिफिक. जयवंत वाडकर वरचा क्लास, म्हणजे टायमिंग बिमिंग बोलायचंच नाही. आणि विजय पाटकर आणि हर्ष शिवशरण असे सतीशचे ना 4 जण म्हणजे टेरिफिक. म्हणजे सगळे सिद्धार्थ कॉलेज, सगळे सिद्धार्थ कॉलेज. आणि आपण असं म्हणतो ना आणि, किंवा आता बऱ्याच वेळेला तुम्ही पेपरमध्ये वाचता नाटकाच्या ऍड मध्ये आणि, तर एक व्यक्तीला सतीश का घ्यायचा, तर गोरा गोमटा आणि गायला येतं. म्हणून त्याला ह्या 2 गुणांवरती सगळ्या एकांकिका काम करणारा ऍक्टर म्हणजे प्रशांत दामले. आता तुम्ही विचार करा, हे 5 जण भर ज्वानीमध्ये जर का सतीशला मिळालेत आणि सतीशचं डोकं तर टायमिंग त्यांच्या एकांकिका म्हणजे ना पागल व्हायची लाईन. आणि मला असं पर्सनली अजूनही वाटतं की तुम्ही एकांकिका स्पर्धा, स्टेट कॉम्पिटिशन तुम्ही केलेलं आहे स्कूल म्हणून, हे जर तुम्ही केलेलं असेल ना तुमचा पाया भक्कम होतो. तर असं तसं मला स्टेट कॉम्पिटिशन वरून ना प्रकाश आहे ना बुद्धिसागर, प्रकाश म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना येडी खोपडी, प्रकाशने बसवलेल्या सगळ्या एकांकिकेमध्ये आहे ना किंवा ओव्हरऑल त्याच्या नाटकांमध्ये शेवटची 5 मिनिटं भयंकर डेंजरस. म्हणजे 5 मिनिटांमध्ये ना काय होईल हे कोणी सांगू शकायचं नाही. म्हणजे त्यांनी सुनीला पारनामे बसवली होती, ती पण टेरिफिक. वशीकरण नावाची रत्नाकर मतकरींची त्यांनी एक एकांकिका बसवली, ती पण टेरिफिक. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेम चेंज. अर्थ निरर्थ नावाची एकांकिका त्यांनी लिहिली की जी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीवरती अवलंबून होती. त्याच्यात पण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये जो गेम फिरतो त्याच्यामध्ये पागल. तर असे प्रकाश बुद्धिसागरचे वेगवेगळे प्रयोग एकांकिका आणि स्टेट कॉम्पिटिशन मधले. मला सांग, विनय काकांबरोबर तुला कमर्शियल नाटकात काम करण्याची कधी संधी मिळाली? अनफॉर्च्युनेटली काय झालं मी तुला सांगतो, संधी आली होती पण ती मला मिळाली नाही. याचं कारण असं झालं की मी बँकेत नोकरी करत होतो आणि विनय त्यावेळेला अफलातून नावाचं नाटक करणार होता. पण त्याच्या आधी मी पेस्तंजी नावाची फिल्म केली, त्यामुळे माझी सुट्टी संपली. पण विक्रम भागवत ज्यांनी ते नाटक लिहिलं होतं त्यांना माहिती होतं मी काम करणार आहे म्हणून माझ्या नावाचं कॅरेक्टर लिहिलं, घाऱ्या म्हणून. तर त्याच्यामुळे ते मला करता नाही आलं कारण माझ्याकडे रिहर्सलला त्यावेळेला म्हणजे तुला सुट्टी नाही मिळाली. सुट्टी नाही मिळाली. मग घाऱ्या कोणी केला मला काय माहित. सुनील बर्वेने. अच्छा, ओके. आता अफलातूनची तू जर का कास्ट ऐकशील, ऍक्च्युली झालं होतं असं की एक फिल्म होती, इंग्लिश फिल्म, तर त्या फिल्मवरती आधारित ते अफलातून नावाचं नाटक लिहिलं गेलं. त्याच्यामध्ये काय माऱ्या यान त्यान, म्हणजे जे विनयला पाहिजे ते सगळं त्याच्यामध्ये पॉवर पॅक एकदम त्यांनी ते बसवलं होतं विनयने. तर कास्टिंग बघ काय, दिलीप कुलकर्णी, चंदू पारखी, त्याच्यानंतर सुनील बर्वे, त्याच्यानंतर अतुल परचुरे, त्याच्यानंतर सचिन खेडेकर, त्याच्यानंतर महेश मांजरेकर आणि विनय आपटे. बापरे. आणि फार लोकांना हे माहिती नाहीये, विनय त्याच्यामध्ये इन्स्पेक्टरचा रोल करायचा आणि तो जो गायचा ना त्याच्यामध्ये जवळजवळ 12-13 गाणी होती. आनंद मोडक यांचं म्युझिक होतं, सगळे गायचे. पण विनय जे गायचा ना अफलातून, आणि त्या खर्जामध्ये मध्ये मध्ये ना विनयला वाक्य पण होते. म्हणजे आई नेहमी सांगायची आम्हाला असं करून ते परत गायला लागायचं. तर अमेझिंग त्याची. तर त्याचे मला झालं असं की अतुल ला परचुरेला काही कामानिमित्त
त्याला दिल्लीचे वगैरे प्रयोग करणं शक्य नव्हतं, म्हणून मग मी एक 6-7 प्रयोग त्याचे मी करू शकलो. घाऱ्या नाही करू शकलो, पण ते प्रयोग करू शकलो. आणि त्याचा एक छोटासा किस्सा झाला, ते म्हणजे असं की सेकंड क्लासनी विनय आपटे, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, सुनील बर्वे हे सगळे सेकंड क्लासनी आम्ही दिल्लीला गेलो. तर आयुष्यात अफलातून म्हणजे अफलातूनच अनुभव. आणि मला सांग की आता विनय काकांबरोबर मीही भरपूर काम केलंय. मला असं वाटतंय की काहीतरी जुने किस्से असतील तुझ्याकडे त्यांचे, विनय काकांचे, तर त्यातले काही आठवत असेल तर एखादा सांगा मला. विनयला तुला माहिती ना अशी स्टाईल होती एक, विनयकडे जावा होती, जावा बाईक. विनयला त्याचा एकदम असा गर्व, एका किक मध्ये स्टार्ट, काय बोलायचं नाही असे. ते म्हणजे हे जे त्याच्या जवळचे होते ना त्यांना हे पाठ होतं, म्हणजे 2-3 लाख वेळेला हे ऐकवलेलं होतं. एकदा काय झालं, राहुल मेंदळे ना ऍक्टर, त्याचे वडील चंद्रकांत मेंदळे, ते म्हणजे एकदम जोडगोळी, खास मित्र चंदू. तर एक दिवशी ते कुठल्या तरी मीटिंगला गेले होते आणि मीटिंगवरनं बाहेर आले आणि बोलता बोलता विनयने सिगरेट झाली, चंदू हे असं करूया तसं करूया, सगळं झालं. बसले साहेब जावावरती, 1 किक मारतोय, 2 किक मारतोय, 3 किक मार, बरं पडायचं नाही ना खाली. हरणं हे त्याला माहित नाही ना. चंद्र होईल रे, एका किक मध्ये स्टार्ट होईल, असं करून 5 झाल्या, 10 झाल्या, 7. तर चंदूला बिचारायला काय तिथलं कळायचं नाही, कारण चंदूला काय बाईक बी यायची नाही. तर चंदू आपला निशब्दपणे वळत, एक माणूस आला चालत. तर म्हटलं काय करताय तुम्ही हे सगळं? काय करताय म्हणजे काय, गाडी स्टार्ट करतोय, माझ्या गाडीचा कधी प्रॉब्लेम नसतो रे, एका किक मध्ये स्टार्ट होते. म्हटलं बरोबर आहे, तुमची एका किक मध्ये स्टार्ट होते, पण त्याला पुढे किल्ली लावायला पण विनय पडत हा ठीक आहे, कधीतरी विसरायला होता, पण आता बा किल्ली लावले, काढा स्टार्ट, वाघ मी घाले. हो नशीब 4 चौघांच्यात असं झालं नाही, तर म्हणजे जीव जळला विनय काकांचा. आणि त्यामुळे हा किस्सा आयुष्यभर आम्ही लक्ष. आणि मग कधीतरी आम्ही भंकस, अरे ते किल्ली लावले का, तू का स्वतःला समजतोस का, मूर्ख काय. विनय काकांना आम्ही तर घाबरूनच असायचो. तुम्ही घाबरायचात का? पण ना मी खरं तुला सांगतो, आदरयुक्त भीती होती त्यांनी ना. तो इव्हन मला अजून आठवतंय, अपुरीच्या वेळेला तो गोविंद निहलानींची फिल्म शूट करायला आसाममध्ये गेला होता. तर मी त्याला पत्र लिहिलं होतं की खूप आम्ही सगळे तुला मिस करतोय आणि तुझं बोलणं मिस करतोय. आणि त्याचं तिकडून पत्र आलं सगळ्यांना की मी पण तुम्हाला सगळ्यांना मिस करतोय, रिहर्सल जोरदार करा, नम्रता पण यायला पाहिजे वगैरे असं. त्यामुळे तर ना त्याचं एक वेगळंच रियल प्रकाश पण फॉर दॅट मॅटर किंवा सतीश पण, हे तिघेही जण आहेत ना, हे इतके गोड वागायचे ना की तुम्हाला ना प्रेशरच यायचं नाही कोणाशी. मला वाटतं आवाजामुळेच मला तर भीती वाटायची सुरुवातीला, कारण मी त्यानिमित्ताने सांगते की विनय काकांबरोबर माझ्या आठवणीत म्हणजे प्रत्येक गोष्टीचं पहिलं पाऊल मी विनय काकांबरोबर ठेवलेलं आहे. म्हणजे मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा पहिलं माझं कमर्शियल नाटक अभिनेत्री जे मी विनय काकांबरोबर केलं. त्याच्यानंतर माझी पहिली मालिका आभाळमाया जी मी विनय काकांबरोबर केली. मग मी इव्हेंट्स तेव्हा कमी व्हायचे जेव्हा आम्ही डान्स करायचो, तर पहिल्यांदा मला डान्स करायला लावला तो सुद्धा विनय काकांनी आणि वैजू वहिनींनी. असं वाटायचं की नाही स्टेजवर जाऊन कसं नाचायचं, गाण्यावर कसं नाचायचं असं वाटायचं. पण तेही त्यांनी खोडून काढलं की नाही का नाही जमणार तुला, नाच शिकलीस ना, जमणार तुला, ते करायला लावलं. आणि त्याच्यानंतर माझं पहिलं कॉम्पेरिंग त्याला तर मी खूप घाबरले होते की कॉम्पेरिंग मला येत नाही, विनय काका मी काही करू शकते मला नाही माहिती वगैरे, एवढी घाबरले होते मी. हो, सुपरहिट शो मानसी जो झीवर होता शो, तोही विनय काकांकडचा. त्यामुळे माझं पहिलं पाऊल मी आणि राणी गुणाजी, त्यामुळे आम्ही दोघी घाबरलेले असायचो. पण काय नाही रे, होऊन जाईल सगळं व्यवस्थित, काय ना असं म्हणून तो झाला शो आणि हिट झाला तो शो. चल पुन्हा मला सांग, आता ह्या 3 दिग्दर्शकांबरोबर तू काम केलंयस, तर त्यांच्यातला फरक काय किंवा त्यांच्याकडनं काय काय शिकलास? विनयकडनं ना, कारण विनय बरोबर मी ऑफकोर्स जास्त काम केलं, त्याच्यामुळे विनयकडनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आयुष्यामध्ये. की बेसिकली लाईट लाईन म्हणजे काय, की लाईट लाईन ही बरेच वेळेला प्रत्येक स्टेज प्रमाणे
व्हेरी कशी होते, मग तुम्ही लाईट कसा घ्यायला पाहिजे, तुम्ही कसे उभे राहायला पाहिजे, कसे वागायला पाहिजे, हे तर झालं. पण ना त्याच्याकडनं एक अतिशय महत्वाची गोष्ट शिकलो, म्हणजे की त्याचं नेहमी म्हणणं असायचं की जो पहिलं वाक्य बोलणार आहे एकांकिकेमधलं, दुसरी बेल झाल्यानंतर त्यांनी ना टिचक्या वाजवून माईक चेक करायला पाहिजे सगळे. बरं, ते माईक चालले आहेत की नाही हे करण्यासाठी हॅलो नाही करायचं, ते लोकांपर्यंत जाईल. आणि लाईटवाल्याला असं सांगितलेलं असतं, लाईटवाले बरेच वेळा बाहेर असायचे की तू त्याने टिचकी वाजवली आणि तुला ऐकू गेली की तू लाईट ऑन ऑफ करायची, म्हणजे माईक ओके याची साईन एकमेकांना. कारण असं आहे की एकांकिका पडदा उघडल्यानंतर जर माईक बंद असेल तर तुम्ही गांगरणार आणि तुमची एकांकिका फेल पडणार. हे एक. आणि दुसरं त्यांनी आम्हाला खूप महत्वाची एक गोष्ट शिकवली, म्हणजे एकांकिकेचा किंवा नाटकाचा जो पहिला टोन लागतो, तो टोन पहिला जो ऍक्टर आहे त्या ऍक्टरने सेट केला पाहिजे, जो सूर आपण म्हणतो नाटकाचा. कारण तिथून ते नाटक पिकअप होऊ शकतं किंवा ते पडू शकतं, कारण लोक मग त्या लेवलला ते सेट. किंवा पुढचे ऍक्टर्स पण अनुभवी ऍक्टर्स नसतात एकांकिकेत, जो सूर लागलाय त्यालाच फॉलो करत राहतात. तो पडलेला सूर लागला तर पडलेला सूर फॉलो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी आम्हाला सांगितला, म्हणजे की जेव्हा तुम्ही एखाद्या एकांकिके स्पर्धेमध्ये भाग घेत असाल, आधीची एकांकिका कधीच बघू नका. कारण काय होतं, तुम्ही काय म्हणजे खिलाडी नसता. आधीची एकांकिका जर का पॉवरफुल झाली, लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या, त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती पडून कॉन्फिडन्स गेला बिला तर असं. त्यामुळे ते विनयने खूप शिकवलं. आणि तो इतका प्रेमळ होता की त्यावेळेला तो दूरदर्शन मध्ये नोकरी करायचा, तर आम्ही रात्री 11, 11:30 पर्यंत पार्ल्याला टिळक मंदिरात ज्या रिहर्सल करायचो त्या संपल्यानंतर तो मैलूमध्ये आम्हाला सगळ्यांना भुर्जी पाव, काय हे खा ते खा असं प्रेमाने करायचा. म्हणजे अशी काही त्याची परिस्थिती नव्हती की तो मल्टीमिलियनर आहे किंवा इव्हन रिहर्सलला वगैरे असं सगळं. तो भयंकर प्रेमाने त्यांनी सगळं केलं. प्रकाशचं म्हणशील ना, तर प्रकाशनं म्हणजे त्याच्याकडून आम्ही गोष्ट काय शिकलो मी, तर ऍज अ डिरेक्टर म्हणून ना एखाद्या माणसाने किती शांत असायला पाहिजे. आणि त्यांनी बूट पॉलिश मध्ये एक अफलातून प्रकार केला, तो म्हणजे असा, ती बूट पॉलिश करणाऱ्या मुलांची एकांकिका होती आणि ती अख्खी एकांकिका रस्त्यावरती घडते. तर त्यांनी मॅनिक्वेन म्हणजे पुतळा असतो ना बाईचा किंवा पुरुषाचा, दुकानांमध्ये तसं त्यांनी तिथे उभा केला होता. एक मुलीला त्यांनी तिथे उभं केलं होतं आणि ती मुलगी 45 मिनिटं तिथे काही नाही. बरं, ती नुसतीच तिला उभी केली होती का, तर नाही. तर ती एका पर्टिक्युलर सीन मध्ये जिकडे एंड चालू होतो त्या एकांकिकेचा आणि जिकडे खूप सिरियस लेवलला ती एकांकिका जाते, तिथे ती मुलगी त्या एकांकिकेचा एंड वरती जावा म्हणून 2 ठिकाणी अशी त्यांनी लिबर्टी घेतली. तर शांत राहून एकांकिकेचा पंच किंवा नाटकाचा पंच कसा आणायला पाहिजे ते त्याच्याकडून. आता सतीशचं म्हणशील ना, तर सतीशचं पण सेम. आम्ही आहे ना रिहर्सलला ह्या 4 5 जणांकडे बघायचो ना, म्हणजे ना आम्हाला वाक्य समजायचंच नाही ग, म्हणजे टायमिंग तो पुढचंच, म्हणजे कधी जमणं शक्यच नाही. आम्ही ना मरायचो हसून हसून. सतीश ना असा निर्विघ्न चेहरा केल्यासारखा बसायचा, म्हणजे काय. आणि ना त्याच्या ते नंतर काय सतत ना त्याच्या डोक्यामध्ये इम्प्रुव्हमेंट चालू असायची की अजून मी काय ह्याच्यात करू शकतो, अजून मी काय करू शकतो. आणि बऱ्याच लोकांना माहिती नसेल म्हणून सांगतो, सतीश उत्कृष्ट खो खो प्लेअर. उत्कृष्ट म्हणजे विजय क्लब हा एक दादर मधला फेमस क्लब, त्याचा सतीश हा मेन प्लेअर. अच्छा. सतीश कमर्शियल आर्टिस्ट, दिसायला चिकना. चांगुणा नावाच्या नाटकामध्ये सतीशनी माइंड ब्लोईंग काम केलं होतं. आणि आजही तुम्ही त्याला जर का बघाल तर तुम्हाला आजही वाटेल की तो 18 वर्षाचा आहे. चिकनाच एवढा तो सुपर फिट. आणि स्टाईल त्याची पण स्टाईल, पण तो असं विनयसारखी स्टाईल नाही, तो असं काय रे असं. तर हे तिघेही जण म्हणजे मला जे एक्सपिरियन्स आहे ते प्रचंड प्रेमळ. किंवा सतीशनी त्यावेळेला ना दादर स्टेशनच्या बाहेर तो ब्रिज नव्हता, मार्केट नव्हतं, चादरी असायच्या, चादरी ते विकायला लोक बसायचे. आणि रात्री त्याच्यावरती त्या सतरंजावरती प्लास्टिक, मग तिथे बसून तो आम्हाला चहा पाजायचा, वेगवेगळे मग किस्से सांगायचा, काय करायला पाहिजे काय नाही. रात्री 11:30 12 वाजेपर्यंत गप्पा.
त्यामुळे इट वॉज लाईक अ वेगळ्या Family. प्रकारचं शिबिर पण झालं म्हणजे हो. नाही का. तर असे हे 3 जसं म्हटलं हे त्रिमूर्ती मला माझ्या आयुष्यामध्ये मिळाले, लाभले. तर वरच्याचे खूप खूप आभार की ह्या तिघांबरोबर काम करायची संधी त्यांनी मला दिली. आणि ह्या तिघांनाही, विनयला, जिकडे कुठे विनय आहे तिथे विनयला माझा नमस्कार. आणि प्रकाश आणि सतीश, तुम्हाला दोघांना खूप खूप म्हणजे भरपूर आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी माझी प्रार्थना.